नमस्कार मित्रांनो, तर माय मराठी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहोत श्री सुद्रीकेश्वर महाराज पारगाव सुद्रीकेश्वर येथे. तर ते महादेवाचा अवतार आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी चाललेलो आहे. तर चला आता पुढील शूटिंग मी तुम्हाला दाखवतो मंदिरात गेल्यावरती सगळं. म्हणजे नमस्कार मित्रांनो, माय मराठी फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज चाललेलो आहे पारगाव सुद्रीकेश्वर येथे श्री सुद्रीकेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तर हे महादेवाचे अवतार मानले जातात. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे श्रीगोंद्यावरनं एक 10 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. ते मंदिर पहिलं खूप जुनं होतं, त्याच्यानंतर ते आता तिथे नवीन रिनोव्हेशन करण्यात आलेले आहे. नगर दौंड हायवेवरती पारगाव फाट्यावरनं हे मंदिर फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. पारगाव सुद्रीकेश्वर द्राक्षी भूमी मानली जाते मित्रांनो. तर हे आहे सुद्रीकेश्वरचे भव्य असे प्रवेशद्वार. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे. हे मंदिर तसे खूप जुने आहे, पण यांचे आत्ताच 1-2 वर्षापूर्वी रिनोव्हेशन केलेलं आहे आणि ह्या मंदिराचे काम खूप मस्त झालेलं आहे. हे जे मंदिर आहे हे सरस्वती नदीच्या काठी वसलेलं आहे मित्रांनो मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही पारगाव सुद्रीकेश्वर ह्या ठिकाणी कधी आला आहात का? तुम्ही जर आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आलं हो किंवा नाही ते. अहिल्यानगरवरनं हे मंदिर साधारण 50 किलोमीटरवर अंतरावर आहे आणि जर दौंडवरून आलात तर दौंडवरनं 40 ते 45 किलोमीटरवर अंतरावर हे मंदिर आहे. खूप सुंदर ठिकाण आहे पारगाव सुद्रीकेश्वर श्री सुद्रीकेश्वर महादेव मंदिर मित्रांनो. या ठिकाणी विद्युत रोषणाई खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. मंदिराच्या आजूबाजू भोवतालचा परिसर खूप सुंदर आहे. ह्या गावची यात्रा खूप मोठी भरते. या मंदिराची यात्रा मला वाटतं साधारण मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये यात्रा येत असते. तर फायनली आपण आलेलो आहोत पारगाव सुद्रीकेश्वर येथील श्री सुद्रीकेश्वर मंदिरामध्ये. तर महादेवाचा स्वयंभू अवतार मानले जाणारे हे पवित्र मंदिर आहे. शांतता, श्रद्धा आणि भक्तीने भरलेले हे ठिकाण आहे. हर हर महादेव. हे मंदिर म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचे खूप मोठे ठिकाण आहे. खूप दूरच्या ठिकाणावरून भाविक भक्त इथं दर्शनासाठी येतात. इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि मनाला असं एकदम भारी प्रसन्न वाटतं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मंदिराची सुंदर रचना. संध्याकाळच्या वेळेला दिव्यांची शोभा आणि आजूबाजूला एकदम शांत वातावरण आहे. इथे बसलं की मनाला खूप प्रसन्न वाटतं. त्या ठिकाणी बसून लोक ध्यानाला सुद्धा बसतात, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस. या ठिकाणी पाण्याचं तळं आहे. या ठिकाणी लाइटिंग खूप सुंदर करण्यात आलेली आहे. तर हे श्री सुद्रीकेश्वर महाराजांचं मंदिर तुम्ही पाहू शकता. तर ह्या मंदिराचं काम साधारण 2 ते 3 वर्ष चाललेलं होतं. असं मानलं जातं की इथे मनापासून मागितलेल्या इच्छा पूर्ण होता. महादेव आपल्या भक्ताच्या हाकेला नेहमी धावून येतात. हर हर महादेव. मी इथे स्वतः आलोय मित्रांनो. तुम्हाला खरं सांगतो, खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. तुम्हीही नक्की या, एक वेळेस नक्की अवश्य भेट द्या. कसं वाटतंय ते पहा. संध्याकाळी 5-5:30, 6च्या वेळेस खूप शांत वाटतं, खूप प्रसन्न वाटतं ह्या ठिकाणी आल्यावरती. तुम्हीही एक वेळ अवश्य आणि नक्की 100% भेट द्या आणि पहा कसं वाटतंय ते. तर ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो, सोमवारी खूप गर्दी असते. मी काही गाईड नाही मित्रांनो, मी आपला भक्त आहे.
प्रवास करत करत इथपर्यंत आलो आहे आणि जे मला वाटते मी ते सांगत आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता मंदिर परिसर खूप शांत आणि खूप स्वच्छ आहे. संध्याकाळची वेळ आहे, लाईट लागलेली आहे या ठिकाणी आणि आजूबाजूला खूप म्हणजे खूप शांतता आहे. खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी. गाड्यांचा जरी थोडाफार आवाज येत असला की शेजारी कसला तरी कार्यक्रम चालला आहे, त्यामुळे तिथं भोंग्यांचा आवाज येतो आहे आणि कोणतरी वाजवत वाजवत चाललं आहे, ती काहीतरी कार्यक्रम आहे त्यांचा. तर हे पाहू शकता तुम्ही दिवा कसा एकदम सुंदर वाटतोय. लाइटिंग पण खूप छान केलेली आहे यांनी, म्हणजे प्रत्येक पोलवरती 2-2 बल्ब लावलेले आहेत आणि कडेला ग्रिलिंग वगैरे मस्त केलेलं आहे आणि पूर्ण दगडी कोरीव काम केलेलं आहे यांनी, म्हणजे पूर्ण दगडात काम आहे. तरी इथलचा जो मंदिरासाठी जो वापरलेला दगड आहे तो दगडसुद्धा कर्नाटकवरून आणलेला आहे. ते साधारण मला वाटतं कोरोनाच्या काळात हे मंदिराचं काम चालू होतं. ते कोरोनामुळे तोपर्यंत थोडं काम बंद केलं होतं, पण त्याच्यानंतर बराचसा विलंब लागला म्हणजे त्या काम पूर्ण करण्यासाठी. तर या ठिकाणी माझं दर्शन झालेलं आहे आणि मी मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणा मारत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मंदिराचा आतला फोटो दाखवू शकत नाही आहे, कारण इथं तसा बोर्ड लावलेला आहे की मंदिराच्या परिसरात नाही, पण तसं म्हणजे मेन आतल्या देवाचा फोटो काढू नका. त्यामुळे मी तुम्हाला आतला फोटो नाही दाखवणार. मी स्वतः दर्शन केलेलं आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला मंदिर आणि त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आता साधारण 6:45 वाजलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता 6:45च्या वेळेस म्हणजे वातावरण कसं आहे. तर खूप सुंदर वाटते या ठिकाणी. तर मंदिराच्या बाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. हे जे तळं केलेलं आहे या तळ्याच्या शेजारचा परिसर दाखवतो मी तुम्हाला. आता चला खाली. हे जे पाण्याचं तळं आहे त्याच्या शेजारी पहिलं काहीच नव्हतं, आता ब्लॉक वगैरे टाकून त्यांनी खूप भारी केलेलं आहे. तर सकाळ सकाळ लोक इथे जॉगिंगला येतात. हे जे पाण्याचं तळं आहे ते पूर्ण गोलाकार रचनेत बांधलेले आहे आणि सगळीकडे मजबूत ब्लॉक्स टाकलेले आहेत, जे पाण्याला आणि काठाला अजून सुरक्षित ठेवतात. त्यामुळे तळं खूप नीटनेटकं आणि सुरक्षित दिसतं. पावसाळ्यात पाणी बाहेर जाणार नाही याची व्यवस्था केलेली आहे. तर हे जे मंदिर आहे हे म्हणजे पूर्ण पाण्यात घ्यायचं होतं, म्हणजे मंदिराच्या सगळ्या टोटल चारही बाजूंनी पाणी आणि मध्ये मंदिर अशी रचना त्यांना करायची होती. बहुतेक मला असं वाटतं हे काम अजूनही थोडं इनकम्प्लीट आहे. ते त्यांच्या आणि करतील आता ज्यावेळेस त्यांना काम कंप्लीट करायचे त्यावेळेस. पण खरंच मित्रांनो, खूप भारी वाटतं या ठिकाणी. बघितलं खाली या ठिकाणी कसं आहे, म्हणजे पूर्ण मंदिर असं पाण्यावर असल्यासारखं वाटत आहे. संध्याकाळची शांत वेळ आणि मनाला खूप प्रसन्न वाटत आहे. या तळ्याचा या गावाला खूप मोठा फायदा आहे. हे तळं गावासाठी खूप महत्त्वाचं आहे. पावसाचं पाणी इथे साठतं आणि काही पाणी सोडलं पण जातं. जमिनीतील पातळी आणि पाणी टिकवण्यासाठी ही तळी फार उपयोगी पडतात. आजकाल पाणी टंचाई वाढते, म्हणून बहुतेक अशी तळी निसर्गानेच निर्माण केलेली असणार वा निसर्गाकडून भेटलेली देणगी आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तळ्याच्या काठावर असलेली झाडे या जागेला अजूनच सुंदर बनवतात. त्यामुळे मस्त असे व्हिडिओ पाहून तुम्हाला मित्रांनो कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुम्ही कमेंट केल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटतं, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बनवायला थोडं प्रोत्साहन भेटतं. नवीन नवीन ठिकाणी आम्ही फिरत असतो कंटिन्यू. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. आपला हा चॅनल फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टावर सगळीकडे अवेलेबल आहे मित्रांनो. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या माय मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ. मित्रांनो, ज्यांना असं बाहेर फिरण्याची कंटिन्यू सवय आहे, ज्यांना असं वाटतं की आपण नवीन नवीन ठिकाणी गेलं पाहिजे, त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मोठी राईड येते.